ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। रत्नागिरी नगर परिषदेत नव्या सभापतीची निवड शांततेत पूर्ण। रत्नागिरी नगर परिषद नव्या सभापतींच्या निवडीची प्रक्रिया मंगळवारी अत्यंत शांततेत आणि साधेपणाने मुख्य अधिकारी प्रसाद गाडवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। निवड प्रक्रियेत सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। निवड पूर्ण झाल्यानंतर नव्या सभापतींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले। तत्पूर्वी नगर परिषद समित्यांचीही पुनर्स्थापना करण्यात आली। या प्रसंगी नगरसेवकांनी शहराच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला। नगर परिषदेमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण होऊन कामकाजाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। नव्या सभापतींच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहराचा विकास वेगाने होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। रत्नागिरीकरांना शहर नियोजन, सुविधांचा विकास आणि प्रशासकीय कार्यक्षमता याबद्दल सकारात्मक बदलाची आशा निर्माण झाली आहे। शहराध्यक्ष निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडला रत्नागिरी नगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप महायुतीला लोकांनी जनमताचा कौल दिला आणि मोठ्या फरकाने म्हणजे 32 पैकी 29 सीट्स या महायुतीच्या आल्या आणि नगराध्यक्ष शिवसेना महायुतीचा आला। त्यामुळे सर्वप्रथम लोकांचे आभार आम्ही व्यक्त केलेले आहेत। पण आज सभापती पदाच्या निवडणुका आज झाल्या। रत्नागिरी तालुक्याचे लोकप्रिय आमदार, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री, रत्नागिरी पाचे पालकमंत्री हे सध्या डावसमध्ये आहेत। त्यांनी काल सभापती पदाची नावं आमची कळवली आणि त्याप्रमाणे आज सभापतीच्या निवडणुका झाल्या। पाणी सभापतीवरती निमेश नायर झालेत, बांधकाम सभापती हे आपले बंटीकीर झालेत, स्वच्छता आरोग्य सभापती राकेश नागवेकर झालेत, महिला बाल कल्याण सभापती पृथ्वी सूर्य झालेत, नियोजन सभापती सोहेल साखरकर झालेत आणि उपनगराध्यक्ष आणि शिक्षण सभापती हे समीर तिवरेकर झालेत। त्याचबरोबर स्मितल पावसकर, बाळू साळवी आणि मानसी करमरकर या स्थायी समिती सदस्य झालेले आहेत। सर्वप्रथम सर्व सभापती आणि स्थायी समिती सदस्यांचे अभिनंदन करतो आणि माननीय आमदार उदय सामंत साहेब यांनी निर्देशाप्रमाणे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे म्हणजे त्यांनी जी सभापती पदाची नावं दिली त्यानुसार ही सभापतीची निवडणूक झालेली आहे आणि सर्वप्रथम मी सगळ्यांचे अभिनंदन करतो। शिवसेनेच्या माध्यमातून, भाजपच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून रत्नागिरी नगरपालिकेचं कामकाज हे आमचे सभापती अतिशय पारदर्शकपणे चांगल्या पद्धतीने करतील अशी आशा व्यक्त करतो।